टाइप्स ऑफ कम्प्युटर, म्हणजेच काय तर संगणकाचे प्रकार कुठले आहेत ते आज आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, इथे 3 बेसिसवर म्हणजेच 3 गोष्टींच्या आधारावर संगणकाचे प्रकार पाडले गेले आहेत. पहिला आहे ऑन द बेसिस ऑफ साइज, म्हणजे आकारांच्या आधारावर 4 प्रकार पाडले गेले आहेत संगणकाचे. ते असे आहेत सुपर कम्प्युटर, मेन फ्रेम कम्प्युटर, मिनी कम्प्युटर आणि मायक्रो कम्प्युटर. मित्रांनो, या 4 कम्प्युटर विषयी जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही आय बटन वर क्लिक करून त्याची माहिती मिळवू शकता. तर मित्रांनो, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. त्यानंतर आज आपण इथे बघणार आहोत ऑन द बेसिस ऑफ मेकॅनिझम, म्हणजेच काय यंत्रणांच्या आधारांवर जे प्रकार पाडले गेले आहेत संगणकाचे ते आज आपण इथे बघणार आहोत. तर ते 3 प्रकार आहेत: अॅनालॉग कम्प्युटर, डिजिटल कम्प्युटर अँड हायब्रिड कम्प्युटर. त्यानंतर ऑन द बेसिस ऑफ पर्पज, म्हणजेच काय तर संगणकाच्या उद्दिष्टांच्या आधारावर जे प्रकार पाडले गेलेले आहेत ते 2 प्रकार आहेत: स्पेशल पर्पज कम्प्युटर अँड जनरल पर्पज कम्प्युटर. तर मित्रांनो, चला सुरू करूया आजचा आपला हा व्हिडिओ. तर सगळ्यात पहिले आहे अॅनालॉग कम्प्युटर. अॅनालॉग म्हणजेच काय तर कंटिन्युअसली चेंजेबल इन क्वालिटी, म्हणजे सातत्याने बदलणारे प्रमाण. आता हे अॅनालॉग कम्प्युटर काय करतं, एक्सेप्ट इनपुट डाटा इन कंटिन्युअस फॉर्म अँड आउटपुट इज ऑब्टेन इन द फॉर्म ऑफ ग्राफ. आता हे अॅनालॉग काय करतं की जो इनपुट डाटा आहे, इनपुट डाटा म्हणजेच काय तर संगणकाला पुरवली जाणारी माहिती, तर ती अशा प्रकारे असते की कंटिन्युअस फॉर्म मध्ये असते, म्हणजे सातत्याने बदलत असण्याच्या स्वरूपात तो डाटा एक्सेप्ट केला जातो संगणकाकडून. त्यानंतर आलेखाच्या स्वरूपात आपल्याला त्याचे परिणाम प्राप्त होतात. यूज टू मेजर कंटिन्युअस व्हॅल्यू, म्हणजेच काय तर सातत्याने बदलत असलेले मूल्य मोजण्यासाठी हे संगणक वापरले जाते. फॉर एक्झाम्पल, व्होल्टेज हे कंटिन्युअसली चेंजेबल आहे, त्यामुळे ते अॅनालॉग कम्प्युटर्स किंवा कम्प्युटरच्या सहाय्याने ते मोजले जाते. त्यानंतर करंटची व्हॅल्यू सुद्धा फिक्स नसते, ते चेंज होऊ शकते, त्यामुळे करंट सुद्धा अॅनालॉग कम्प्युटरच्या सहाय्याने मोजली जाते. साऊंड, आवाजाची जी फ्रिक्वेन्सी आहे ती सुद्धा सारखी राहत नाही, ती सुद्धा व्हेरिएबल असते, त्यामुळे साऊंड सुद्धा अॅनालॉग कम्प्युटरच्या सहाय्याने किंवा अॅनालॉग यंत्रणाच्या सहाय्याने मोजला जातो. त्यानंतर स्पीड, वेग सुद्धा एकसारखा नसू शकतो. जनरली स्पीड ह्या कंटिन्युअसली चेंजेबल फॉर्म मध्ये असतो, त्यामुळे स्पीड सुद्धा अॅनालॉग या यंत्रणांच्या सहाय्याने मोजली जाते. त्यानंतर आहे डिजिटल. इट रेफर्स टू अ बायनरी सिस्टीम. बायनरी सिस्टीम म्हणजे एक अशी सिस्टीम आहे विच कन्सिस्ट ऑफ ओनली 2 डिजिट्स. एक अशी सिस्टीम जे फक्त 2 अंकांनी बनल्या गेलेली आहे, दॅट इज 0 and 1, 0 आणि 1 या 2 अंकांनी बायनरी सिस्टीम ही बनल्या गेलेली आहे. डिजिटल डाटा कन्सिस्ट ऑफ बायनरी डाटा रिप्रेझेंटेड बाय ऑफ म्हणजेच लो अँड ऑन म्हणजेच हाय इलेक्ट्रिकल बिट्स. आता डिजिटल डाटा जो आहे तो बायनरी डाटा रिप्रेझेंट करतो. तो कशाने रिप्रेझेंट करतो, ऑन आणि ऑफ. ऑफ म्हणजेच काय होते, लो म्हणजे 0 ने रिप्रेझेंट केल्या जात, आणि ऑन म्हणजेच हाय म्हणजेच 1. अशा इलेक्ट्रिकल बिट्सनी हा डाटा रिप्रेझेंट केला जातो. अ डिजिटल कम्प्युटर ऑपरेट्स बाय counting numbers or digits and gives output in digital form. म्हणजेच काय, हे जे डिजिटल कम्प्युटर आहे ते ऑपरेट होतं, कशामुळे ऑपरेट होतं, काउंटिंग नंबर्स म्हणजे काय, संख्यांच्या मोजण्याच्या आणि अंकांच्या मोजण्याच्या सहाय्याने हे जे डिजिटल कम्प्युटर आहे ते ऑपरेट केल्या जातं. आणि याचं जे आउटपुट आहे म्हणजेच याचा परिणाम जो आहे तो आपल्याला अंकांच्या स्वरूपात प्राप्त होतो. याचं उदाहरण बघायचं झालं तर कॅल्क्युलेटर, आपले पीसी, लॅपटॉप्स, डिजिटल क्लॉक आपल्याला अंक दाखवतात, त्यामुळे ते सुद्धा एक
डिजिटल कम्प्युटर आहे किंवा डिजिटल एक साधन आहे ज्यामध्ये आपल्याला आकडे दिसतात. मित्रांनो, आधीचं जे थर्मामीटर यायचं त्यामध्ये एक पारा असायचा, तर ते थर्मामीटर झाला अॅनालॉगचे एक एक्झाम्पल. पण आताचे जे थर्मामीटर्स आहेत ते आपल्याला आकडे दाखवतात, म्हणजे काय तर नंबर्स दाखवतात, तर ते झालं डिजिटल यंत्रांचं एक उदाहरण. ठीक आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत हायब्रिड कम्प्युटर म्हणजेच काय. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ अॅनालॉग अँड डिजिटल कम्प्युटर. ठीक आहे. कंबाईन फीचर्स ऑफ बोथ अॅनालॉग अँड डिजिटल्स. या हायब्रिड कम्प्युटर्स मध्ये अॅनालॉग आणि डिजिटल अशा दोन्हीही कम्प्युटर्सचे वैशिष्ट्य एकत्र केल्या गेलेले आहे. अॅनालॉग मशीन मेजर्स अ पेशंट टेम्परेचर. अॅनालॉग मशीन काय करते की पेशंटचं तापमान मोजते. देन दे आर कन्वर्टेड टू नंबर. ते मोजलेलं तापमान नंबर्स मध्ये कन्वर्ट केल्या जातं अँड सप्लाय टू अ डिजिटल कम्प्युटर. तो जो परिणाम आहे नंबर्स मधला तो डिजिटल कम्प्युटरला सप्लाय केला जातो, पाठवला जातो आणि तो अंक आपल्याला डिस्प्ले केला जातो. म्हणजेच आपल्याला परिणाम डिजिटल कम्प्युटरच्या सहाय्याने मिळतो. आपल्याला परिणाम डिजिट्स मध्ये मिळतो. प्रोसेस बोथ कंटिन्युअस अँड डिसकंटिन्युअस सिग्नल. आता कंटिन्युअस सिग्नल्स हे अॅनालॉग कम्प्युटर प्रोसेस करतात आणि डिसकंटिन्युअस सिग्नल हे डिजिटल कम्प्युटर्स प्रोसेस करतात. पण मित्रांनो, हायब्रिड कम्प्युटर्स मध्ये कंटिन्युअस अँड डिसकंटिन्युअस अशा दोन्हीही प्रकारचे सिग्नल्सला प्रोसेस्ड केले जाते. ठीक आहे. दे आर स्पेशल पर्पज कम्प्युटर. हे जे कम्प्युटर आहेत ते स्पेशल पर्पज म्हणजे एखाद्या स्पेसिफिक टास्क साठी बनवल्या गेलेले संगणक आहेत. दे आर फास्ट अँड ॲक्युरेट म्हणजेच काय तर वेगवान आणि अचूक संगणक आहेत. युज्ड इन सायंटिफिक ऑर मेडिकल फील्ड. वैज्ञानिक शाखेत किंवा मेडिकल फील्ड मध्ये याचा उपयोग केला जातो. याचं उदाहरण बघायचं झालं तर ICU मध्ये काही यंत्र वापरले जाते ते एक हायब्रिड कम्प्युटरचं उदाहरण आहे. त्यानंतर आहे कम्प्युटर बेस्ड ऑन देअर पर्पज. आता उद्दिष्टांच्या आधारावर केल्या गेलेले दोन प्रकार आहेत, स्पेशल पर्पज कम्प्युटर आणि जनरल पर्पज कम्प्युटर. तर सगळ्यात पहिले आपण बघूया स्पेशल पर्पज कम्प्युटर. डिझाइन टू परफॉर्म अ स्पेसिफिक टास्क म्हणजेच काय, फक्त एकच टास्क किंवा स्पेसिफिक म्हणजे तेवढंच कामापुरतं ते संगणक किंवा ती मशीन तयार केली जाते. दे लॅक फ्लेक्सिबिलिटी म्हणजेच काय, यामध्ये लवचिकतेचा अभाव असतो. ते एकाच कामासाठी तयार केले असल्याच्याने त्यांना इतर कुठले वेगळे काम ते संगणक किंवा ते मशीन्स करू शकत नाही. दे परफॉर्म टास्क फॉर विच दे आर डिझाईन व्हेरी इफिशियंटली म्हणजे ज्या कामासाठी ते तयार केल्या गेलेले असतात संगणक तेच काम खूप चांगल्या पद्धतीने ते परफॉर्म करतात. ठीक आहे. दे आर ऑल्सो नोन ॲज डेडिकेटेड कम्प्युटर. डेडिकेटेड कम्प्युटर म्हटले गेलेले आहे कारण ते एकाच कामासाठी डेडिकेटेड असतात. ठीक आहे. आता याचं उदाहरण बघायचं झालं तर एअरक्राफ्ट, मिसाईल गायडन्स, त्यानंतर ट्रॅफिक लाईट कंट्रोल. आता ट्रॅफिक लाईट कंट्रोल हे स्पेसिफिक फक्त ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठीच वापरल्या गेले आहेत. त्या लाईट्सच्या सहाय्याने आपण दुसरं काम करू शकत नाही. ठीक आहे. तर हा याचा एक डिसएडव्हान्टेज म्हणूया आपण की हे फक्त एकच काम करतं. आणि रोजच्या जीवनातील उदाहरण तर हे ट्रॅफिक लाईट कंट्रोल आहेत. ATM मशीनला सुद्धा आपण एक स्पेशल पर्पज कम्प्युटर म्हणूया. ठीक आहे. त्यानंतर आहे जनरल पर्पज कम्प्युटर. दिस कम्प्युटर्स आर फ्लेक्सिबल. जनरल पर्पज म्हणजे सर्वसामान्य व्यक्तींसाठी बनवल्या गेलेले हे कम्प्युटर्स आहेत. तर ते फ्लेक्सिबल असतात म्हणजेच काय, लवचिक असतात कारण त्यांच्या सहाय्याने आपण कुठल्याही प्रकारचे विविध काम करू शकतो. क्रिएटिव्हली इनेबल्स एक्झिक्युशन ऑफ प्रोग्राम्स ऑफ ऑलमोस्ट होम यूज, स्कूल, ऑफिसेस एक्सेट्रा. म्हणजेच काय तर
हे जे कम्प्युटर्स आहेत तर ते कम्प्युटर्स आपल्या घरच्या कामांसाठी किंवा शाळेच्या कामांसाठी किंवा ऑफिसच्या कामासाठी अशा सर्व कार्यक्रमांसाठी यांची अंमलबजावणी करण्याची क्षमता ठेवते हे जनरल पर्पज कम्प्युटर. तर याचं उदाहरण बघायचं झालं तर डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅबलेट, स्मार्टफोन. त्यानंतर एक आहे मीडिया सिस्टम इन कार. म्हणजेच काय, This media system in car allows user to navigate, listen to a music and connects to a smartphone. एक अशी सिस्टीम आहे जी आपल्या मोबाईलला कनेक्ट होऊ शकते, ज्यामध्ये आपण गाणे ऐकू शकतो. ठीक आहे, तर अशा सिस्टीम्स जनरल पर्पज कम्प्युटर मध्ये मोडले जातात. हे त्याचे एक उदाहरण झालं.